नमस्कार मित्रांनो, संदीप एनके चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या गेल्या 15 दिवसापासून मी कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये मी रोज एका खेडेगावात जातोय, खेडेगावातल्या लोकांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय, चालतोय। यावरनं एक गोष्ट मात्र लक्षात आली की कोकणामध्ये लोकांमध्ये माणुसकी खूप आहे। माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, पाहुण्यांविषयीचं प्रेम अशा गोष्टी कोकणातल्या लोकांमध्ये जास्त आढळतात। याचं कारण एक मला असं वाटतं की या ठिकाणी जी लोक आहेत हे निसर्गाच्या सानिध्यात आहेत आणि माणसाचा नैसर्गिक गुणधर्म जो आहे तो माणुसकी आहे। म्हणजे या ठिकाणी निसर्गही भरपूर आहे आणि माणसाचा जो जो नैसर्गिक गुणधर्म आहे तो म्हणजे माणुसकी। ती माणुसकी ही या ठिकाणी भरपूर आहे आणि आपल्याकडे मित्रांनो निसर्गाचं प्रमाणही कमी आहे, म्हणजे निसर्गही नाही आणि माणुसकीचं प्रमाणही कमी आहे। म्हणजे आपल्याकडे निसर्गही जास्त प्रमाणात नाही आणि माणुसकीही जास्त प्रमाणात नाही। कदाचित कोकणातली जी लोक आहेत हे निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळं त्यांच्यामध्ये माणुसकी हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे, त्याची जोपासना निश्चित प्रकारे चांगली अशी झालेली आहे। धन्यवाद मित्रांनो।